पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। तालुक्यातील शिवणा इथं सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची बैठक प्रतिनिधी सलीम कुरेशी उत्साहात पार पडली। यामध्ये समितीच्या अध्यक्षपदी योगेश रघुनाथ सपकाळ तर उपाध्यक्षपदी गजानन मांडवत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। शिवणा इथं 19 फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नियोजनासाठी ही बैठक घेण्यात आली। बैठक राजूबाबा काळे यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयात पार पडली। यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजूबाबा काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत शिवजयंती उत्सव भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन केले। पुढील पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी योगेश सपकाळ, उपाध्यक्षपदी गजानन मांडवत तर ईश्वर यांची निवड झाली। बैठकीस मुरलीधर काळे, ग्रामपंचायत सदस्य शामराव होळकर, नाना काळे, साहेबराव काळे, अशोक जाधव, राजू सुरडकर, दत्ता दौड, किरण दहितकर, सोमनाथ जाधव, भिका वाघ, शेख सरफराज, भिकन, दीपक वाघ, गणेश राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान सिल्लोड शहर व तालुका स्वागत अध्यक्षपदी राजूबाबा काळे यांची निवड झाल्याबद्दल शिवजयंती शिवणा समितीच्या वतीनं अध्यक्ष योगेश सपकाळ यांच्या हस्ते त्यांचं स्वागत करण्यात आले। यंदाची शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। महाराजांचा कार्याचा विचाराचा ते गावामध्ये जागर व्हावा हा आमचा प्रमुख महत्त्वाचा उद्देश आहे। आजपर्यंत मिरवणुका निघाल्या यापुढे देखील, परंतु उद्देश कोणता असावा, एक स्पष्ट उद्देश असावा, महाराजांच्या विचाराचा कार्याचा गावोगावी गौरव व्हावा आणि या समाजाला काहीतरी एक वेगळी विचाराची प्रेरणा मिळावी हा मागचा उद्देश असतो। सर्वांना या मिरवणुकीच्या दरम्यान आपण घ्यावयाची काळजी आणि उद्याचा दिवस जो आहे आपल्यासाठी आनंद उत्सव आहे। उद्याचा दिवस जो आहे आपल्यासाठी दिवाळी सारखा सण आहे। प्रत्येकाला आपल्या घरी महाराजांची प्रतिमा असेल, फोटो असतील किंवा गावात जो काही कार्यक्रम होत असतो त्या कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। तसेच उद्या आपल्या शिंदखेडा तालुक्यातील मालपूर दोंडाईचा इथं राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक व अभिवादन सोहळा संपन्न झाला। सहसंपादक प्रभाकर अडगाळे। मालपूर येथील शिवप्रेमी बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून पूर्णाकृती पुतळ्यास फूलहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले आणि संध्याकाळी मिरवणूक काढण्यात येणार आहे। त्याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष श्रावण तात्या अहिरे यांनी श्रीफळ वाहून फूलहार अर्पण केला। हरिभक्तपरायण रामचंद्र महाराज, रवींद्र पाटील, हेमराज नाना पाटील, वसंत नाना कोळी, पत्रकार प्रभाकर अडगाळे, पत्रकार गोपाल कोळी, सदाशिव भलकार, प्रकाश पाटील, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष परमेश्वर माळी, ॲडव्होकेट पंकज पाटोळे, छगन बागुल, अमित पवार, निंबा माळी, दादाभाई इंदवे, तुकाराम माळी, समाधान धनगर आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन समाधान धनगर यांनी केले। छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। संपूर्ण राज्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सोयगाव प्रतिनिधी शेरू शेख। संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा इथंही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। जयंतीचं औचित्य साधत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पांदन रस्ता या शेत रस्त्याचं नामकरण व उद्घाटन करण्यात आले। या रस्त्याचं उद्घाटन पंचायत समिती सदस्या सविताताई सोपान गवाडे पाटील यांच्या हस्ते पार पडले। यावेळी सरपंच अरुणाबाई पवार, उपसरपंच शेख अहमद, ग्रामसेवक नन्नवरे तसेच परिसरातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामविकासासाठी अशा योजनांची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात आले। घोषणाबाजी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वातावरण उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी बनले होते। शिवजयंतीनिमित्त सिल्लोड तालुक्यातील पिंपरी इथं भव्य अनावरण सोहळा आणि उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। प्रतिनिधी साहेबराव अहिरे,
या प्रसंगी बालयोगी महंत परमपूज्य सर्वानंद सरस्वती महाराज, धानोरा येथील बालयोगी महंत स्वामी जगन्नाथगिरी महाराज तसेच समस्त गावकरी मंडळी, प्रतिष्ठित नागरिक, तरुण मित्र मंडळ, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, चेअरमन यांच्यासह ISO शाळा पिंपरीचे गुरुजन वर्ग आणि विद्यार्थीही कार्यक्रमात सहभागी झाले होते. अनावरण सोहळ्यानंतर घोषणाबाजी व शिवभक्तांच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला. शिवरायांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत समाजात एकता आणि विकासाचा संदेश यावेळी देण्यात आला. मराठी लाईव्ह चॅनल सिल्लोड यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज आज पिंपरी येथे अनावरणाचा कार्यक्रम सर्वात मोठा उत्सवांनी साजरा करण्यात आलेला आहे. तरी सर्व वयोवृद्ध तरुण मित्रमंडळ ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपल्या कष्टातून, आपल्या कामातून, आपल्या रोजीरोटीतून ही वर्गणी करून ह्या ठिकाणी सर्व जणांनी आपला पैसा दिलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या उत्सवासाठी काही दिवसापूर्वी, काही वर्षानंतर हा क्षण आज आमच्या पिंपरी येथे आलेला आहे. अनावरणाचा कार्यक्रम लगेचच आता थोड्या वेळाने सुरुवात होणार आहे. अनावरणाचा हा या ठिकाणी मोठा चबुतरा आहे, मोठी टॅलेम लाईट आहे आणि तसेच ह्या प्रकारचे सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीने डिव्हिजन तयार केलेले आहे. प्रश्री माते समान जाणं हे प्रेरणादायक शब्द बोलणारे आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच अचूक म्हणून शब्द तोंडात येतो. छत्रपती शिवाजी म्हटलं की जय हा शब्द अचूक म्हणून तोंडात येतो. जामखेड येथे स्वराज्याचे संस्थापक, हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.